जव्हार परिसरात मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने होते झाडांची कत्तल। सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांचं आमरण उपोषण। पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील वनात साग, खैर ऐन पंचगंगारित्या मोठ्या प्रमाणामध्ये तोड होते। आतापर्यंत हजारहून अधिक वृक्षांची या ठिकाणी तोड झालेली आहे। मात्र सदर परिसरातील वन विभाग तसेच मुख्य वनसंवर्धन अधिकाऱ्यांसह या प्रकरणाकडे दुर्लक्ष होतंय। मौल्यवान झाडाच्या मालकीचा माल अनुसूचित खातेदाराला अंधारात ठेवून काष्टी विक्री अंगावर वाहतूक करण्याचं भासवून तो मला बिगर आदिवासी खातेदारांच्या मालामध्ये समाविष्ट केल्याचा प्रकार वनाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला आहे। जव्हार उपवन संरक्षक अधिकारी निरंजन दिवाळकर यांच्या संगनमताने या ठिकाणी लाखो रुपयांची वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष रसाळकर यांनी केला आहे। त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं आहे। तसेच अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे। सर, आजपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आली, काय नक्की विषय काय सांगता? जव्हार वन विभागाचे उपवन संरक्षक निरंजन दिवाकर व संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी यांनी जंगल माफियांच्या संगनमताने अवैध साग, ऐन यासारख्या मौल्यवान वृक्षाची बेसुमार प्रमाणात कत्तली करून अवैधरित्या वाहतूक केलेली आहे। याबाबत मी मुख्य वन संरक्षक वनवृत्त ठाणे यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार, ईमेल, अर्ज सादर केलेले होते। गेले 5 महिन्यापासून माझा पत्रव्यवहार सुरू होता, परंतु संबंधित मॅडमनी कोणत्याही प्रकारचे ॲक्शन न घेतल्यामुळे यांच्यावर योग्य कारवाई व्हावी यासाठी मी इथे माननीय जिल्हाधिकारी ठाणे येथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे। याच्या अगोदर 2011 पासून पर्यावरण वाचवण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न करतोय। आमच्यावरती पण साम दाम दंड भेदाचा पूर्ण वापर केला जातोय, पण आम्ही त्यांच्या कुठल्याही आमिषाला भीक घालत नाही आणि हे पर्यावरण वाचावं, जंगल वाचावं याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि वेळोवेळी आमच्या अर्जांची दखल घेतली नाही तर आम्ही हे उपोषणाचा मार्गाने जातो नेहमी।